तर बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात जवळपास 47 उमेदवार आहेत। यापैकी सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे प्रमुख उमेदवार आहेत। आकाश मोरे यांचं मोठं आव्हान सुनेत्रा पवारांसमोर उभं ठाकलेलं होतं। मात्र आता काँग्रेसनं माघार घेतल्यास आता या निवडणुकीचं नेमकं काय होतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादीतून दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं। राष्ट्रवादीची देखील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडलेली आहे। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडलेली आहे आणि तिकडे देखील खलबत सुरू होती। काँग्रेसच्या गोटातही जोरदार खलबत सुरू होती। सकाळी हर्षवर्धन सपकाळांची रोहित पवारांनी देखील भेट घेतलेली होती। शरद पवारांचं असं म्हणणं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मात्र शेवटी निर्णय काँग्रेसचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर शरद पवारांनी देखील त्यांच्या स्तरावर प्रयत्न सुरू केले। शरद पवारांनी दिल्लीमधल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी थेटपणे चर्चा केली आणि सगळ्यात मोठं पाऊल उचललं ते मुख्यमंत्र्यांनी, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून विनंती केली आहे।